नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. दुपारी 2च्या बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. बातमी रायगडमधून. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये राडा झाला. गोगावले आणि जाबरे समर्थक आमने सामने आले. सुशांत जाबरे यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. सुशांत जाबरे यांना काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान सुरू आहे आणि रायगडमधला हा राडा समोर आला. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान आज मतदान होतोय आणि विकास गोगावले जे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आहेत यांच्यावर रिव्हॉल्व्हरच्या माध्यमातून हल्ला करण्याचा आरोप विकास गोगावले करत आहेत. आपल्यासोबत स्वतः विकास गोगावले त्यांच्याशी जाणून घेऊया. दादा, नेमका काय प्रकार होता? विकास गोगावलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न म्हणजे हल्ला झालाच. आपण जर का पाहिलं असेल त्या गाडीमध्ये स्टंप आहेत, हॉकी स्टिक आहेत, तलवारी आहेत आणि बंदूक. जी स्वतः बंदूक मी रिव्हॉल्वर माझ्या अंगरक्षकांनी बघितली त्याप्रमाणे माझ्यासोबत असणारा माझा कार्यकर्ता जो माझ्या आधी त्या बंदुकीवरती तुटून पडला आणि ती रिव्हॉल्वर त्यांच्या हातातून हिसकून घेतली आणि ती रिव्हॉल्वर आता मी पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेली आहे. मी वाट पाहतोय पोलीस काय कारवाई. मी तर पोलीस स्टेशनला जाणार नाही. आता पोलिसांनी निर्णय घ्यायचा आहे. जर का आमच्यावरती खोटी तक्रार दाखल करायचा प्रयत्न केला तर सत्य काय ते मी इथं आज सांगून टाकेल. एकंदरीत या प्रकाराबद्दल आपण वरिष्ठ नेत्याशी कुणाशी बातचीत केलेली आहे का? नाही, मी राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेश दादा यांना कल्पना दिली, परंतु ते कुठेतरी प्रचारामध्ये त्यांच्या पीएकडे मी निरोप दिलेला आहे. मान्य भरतशेठ गोगावले साहेबांना याचा सर्व कल्पना दिलेली आहे. दळवी साहेबांना सांगितलेलं आहे की महाडमध्ये असा प्रकार घडू शकतो तर श्रीवर्धनला पण घडल, उद्या रोह्यालाही घडल, उद्या अलिबागला घडल, मुरुडला घडल, कर्जतला घडल, खोपोलीला घडल. पण मी थोरे साहेबांना पण सांगितलं आणि जिथं जिथं राष्ट्रवादी विरोधी सगळे काम करतायत तिथं सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी सावध केली. निश्चितच हा हल्ला करण्याचा जो प्रयत्न झाला आहे तो नेमका कुणी केला असावा असा ना आता ते मला माहिती नाही. आता पोलिसांनी बघितलेलं आहे त्याच्या गाड्या कोणाच्या आहेत, त्या गाड्यात कोण होतं, काय होतं, सर्व पोलिसांनी तपासावं. काही हरकत नाही. दूध का दूध पाणी का पाणी. परंतु सुनील तटकरेंना मी एवढंच सांगतो, लढायचं असेल तर समोर समोर. ही अशी बगल बच्चे, ही छपरी बोरं कुठून पाठवून होणार नाही. मी भरत शेठची औलाद आहे. मी शिंदे साहेबांचा पाईक आहे, बाळासाहेबांचा पाईक आहे. म्हणून मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही, हे लक्षात ठेवा. निश्चितच आपण पाहिलं तर तो रिव्हॉल्वर हल्ल्यासाठी आणलेला तो आता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जी आहे ते विकास गोगावलेकडून यांच्याकडून करण्यात आलेली आहे. अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड.